त्यांना पुढे जायला मिळतं आणि त्याला मिळत नाही. काय इश्यू आता मग सध्याला काय करताय तुम्ही, म्हणजे लाईक जॉब? आधी पण जॉब करून साईड इन्कम ह्याचे काही गोष्टी होत्या, आता साईड इन्कम बंद? नाही, साईड इन्कम काहीच नव्हतं. इंजिनियर आहे आणि जेव्हा फॉरेन आपल्या ट्रिप्स असले की आपल्याला हे मिळतं ना, तर तो आपला एक्स्ट्रा इन्कम असायचा, अदरवाईज तसा. पण तेही बंद आहे. म्हणजे जवळपास 2012 पासून 10-12 पासूनच हॉल्ट लागलाय. आणि आम्ही असं नाही की आम्ही ऍस्ट्रोलॉजरकडे नाही गेलो किंवा आम्ही केलं, तो असा आहे की तो बसू नाही शकत. सो त्याने ऑप्शन्स ट्राय मारले, पण काही कुठेही म्हणजे जे देतोय करतोय, पण काही त्याचा रिझल्ट वगैरे नाही. तुमच्याकडे तुम्ही तो जो प्लस सांगितला तो मी त्याला सांगितला की नाही, इकडे काहीतरी वेगळं आहे, आपण इकडे एकदा ट्राय मारला. आणि ती गोष्ट म्हणजे माझे काका होते, ते असे सिद्धी वगैरे काही करायचे, असं आम्हाला माहिती नाही. म्हणजे ते आता वारले, पण मला माहित होतं की त्यांच्याकडे ती एक गोष्ट होती आणि ती गोष्ट वर्क करते. आणि ते तुमच्याकडे असे जनरली पॉडकास्टवर कोणीही बोलत नाही, तुम्ही बोललात तेव्हा मी म्हटलं की नाही, एवढ्या ओपनली समोरून माणूस बोलते आणि हे जनरल होत नाही. आणि हे आहे हे मला माहिती आहे. मग मी त्याला असं म्हटलं की आपण म्हणजे तुमची हेल्प घेऊया, की तुमच्याकडनं त्या पद्धतीने का होणार, आम्हाला बस सिक्युरिटी पाहिजे. मला खूप आता इन्सिक्युअर झालोय, आता भीती वाटायला लागली की काही बाहेरच्या गोष्टी येतील का, किंवा काय आहे का, किंवा त्याला काही प्रॉब्लेम असं. डोंट वरी, आपण सगळ्या गोष्टी आता म्हणजे जसं मी म्हणलं ना, सामदान दंडवत, म्हणून मी काल पण त्यांना एक फोन केला, एक नॉर्मल फोन केला की मला जिथे जास्ती गरज वाटते तिथेच माझा कॉल असतो. की निगेटिव्हिटी आहे डेफिनेटली, ज्याला आपण म्हणतो बंधन क्रियेचा वापर गेलेला. सडनली सगळ्या गोष्टी स्टॉप होणं म्हणजे ते बांधून टाकलंय. जे की केलंय, असं नाहीच म्हणत नाही मी म्हणजे प्रूफ पण करू शकते की केलंय, कुठे केलंय, कसं केलंय, का केलंय, त्याच्याशी आता आपल्याला घेणं देणंच नाहीये, सोडून देऊया आपण. पास्ट इज पास्ट, की व्हॉट प्रेझेंट अँड फ्युचर्स त्याच्यावर आपण जाणार आहोत की या ठिकाणी आता आपल्याला काय काम करता येईल जेणेकरून आपल्यामधली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाईल. फिजिओ चालू असेल तुमचं आता कंपल्सरी, किती दिवसात बरं होईल असं तुम्हाला वाटतंय? माझ्या हिशोबाने हार्डली 3 महिन्यात तुम्हाला पूर्णपणे बरं वाटायला पाहिजे. मी जेव्हा इनिशियली स्ट्रोक आला तेव्हा उठायला पण होत नव्हतं, चालायला पण होत नव्हतं. म्हणजे अगदी थोडाफार सपोर्टने मी चालू शकतो. आणि नंतर मग मी हळूहळू फिजिओ चालू केला.